जय जगन्नाथ. श्रीमद देवी भागवत पुराणाचा पहिल्या दिवसाचा कथाभाग पुढे चालू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. देवी भागवताच्या पहिल्या भागामध्ये आपण या देवी भागवताची प्रस्तावना महात्म्य पाहतो. पुराणाचं आपण महत्त्व पाहिलं, व्यासांचं चरित्र पाहिलं आणि आता यानंतर आपण बघणार आहोत की 18 पुराणात आणि उपपुराणात देवी भागवत पुराण ही श्रेष्ठ का. तर 18 पुराण आणि उपपुराण यामध्ये देवी भागवताचं नाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण हे पुराण या पुराणापेक्षा आणि उपपुराणापेक्षा काही वेगळं आहे. हे पुराण गोपनीय आहे, गुप्त आहे, दिव्य आहे, अद्भुत आहे, पवित्र आहे, रहस्यमय आहे. हे अनेक गूढ कथांनी भरलेले आहे. हे पुराण अत्यंत कल्याणकारक अशा अनेक आख्यानांनी भरलेले आहे. हा फार मोठा साठा आहे याच्यामध्ये. अब्जावधी वर्षापूर्वीच्या सत्यकथा याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून सर्व पुराणं आणि उपपुराणं यात हे पुराण सर्वात श्रेष्ठ असं पुराण आहे. पूर्वसंचित आणि उत्तम प्रारब्ध असेल तरच आम्हाला हे पुराण श्रवण करायला मिळतं, ऐकायला मिळतं. या पुराणाचे वैशिष्ट्य आहे, एक मुख्य आख्यान आणि आख्यानात उपआख्यान. मी गमतीनं कायमची उदाहरण देताना असं बोलतो की एखादी महिला भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर तो तिथला दुकानदार जसे तिला डब्यांचा शेड दाखवतो, पातेल्यांचा शेड दाखवतो, डब्यात डबा डब्यात डबा डब्यात डबा डब्यात डब्या हे 7 डब्यांचा सेट आहे. पातेल्यात पातेलं पातेल्यात पातेले 7 पातेल्यांचा सेट आहे. तसं इथं एका मुख्य आख्यानामध्ये अनेक उपआख्यानं छोटे 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 त्या आख्यानाशी संबंधित येतात. आणि त्यामुळे एक वेगळीच रोचक कथा याच्यामधून प्राप्त होते. सगळ्या कथेमधून दिव्यत्वाची प्रचिती मिळते. असे 12 स्कंद 318 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. 318 अध्याय असले आणि 12 स्कंद 18,000 श्लोक असले तरी देवी भागवतामध्ये कथांची संख्या जास्त आहे, कारण एका आख्यानासाठी अनेक उपआख्यानं उदाहरणं दाखल दिलेली आहेत. या देवी भागवत पुराणाचं अजून वैशिष्ट्य असं आहे की हे पुराण शीघ्र फळ देणार आहे. तसेच अन्य पुराण मुक्ती देतात पण भोग देत नाही, पण हे पुराण भोग आणि मुक्ती दोन्ही देणार आहे. बरं, हे पुराण केवळ तुमच्या आमच्यासारख्या सामान्य साधकांनीच याचं पुराणाचं किंवा देवी भागवताचं श्रवण करून फळ प्राप्त केलं असं नाही. तर देवी भागवताचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही आम्ही साधक जर संकट जर आमच्यावर आलं तर आम्ही कोणाचा आराधना करतो? इष्टदेवतेचा. इष्टदेवतेवर संकट आलं तर ते इष्टदेवतेवर संकट आलं तर त्या इष्टदेवता या आदिशक्तीचा धावा करतात, आणि या आदिशक्ती या सर्व देवतांना सहकार्य करून त्यांना संकटातून मुक्त करते. म्हणजे आम्ही देवाचा धावा करतो, पण देव संकटात पडले तर ते देवीचा धावा करतात, हे लक्षात घ्या. शीघ्रफळ कृष्ण परमात्माच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस त्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीला टाकलं, 6 मुलं मारले, 7वा गर्भपात झाला, त्यावेळेस त्यांना चिंता निर्माण झाली. त्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी वसुदेवानं गर्गमुनीला बोलावून घेतलं आणि गर्गमुनीनं त्यांना देवी भागवत करायला सांगितलं. हे देवी भागवत केल्यानंतर 15 दिवसात फळ प्राप्त झालं. अशा अनेक कथा आहेत. श्री रामप्रभूनं किष्किंधेमध्ये असताना 4 महिने चातुर्मास चालला होता, पावसाळा होता, आणि त्यानंतर नवरात्र आलं. त्या नवरात्रामध्ये स्वतः त्या ठिकाणी येऊन नारदाने नवरात्र कसं करावं याचं सांगून
देवी भागवत करून घेतलं आणि रामाने रावणावर विजय प्राप्त केला. म्हणजे देवाने देखील या देवीचं भागवत केलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे पुराण सर्वश्रेष्ठ असण्याचं, सर्वत्र त्याचा प्रचार होण्याचं कारण असं आहे की भारतात सर्वात जास्त शक्तीचे उपासक संख्येनं पाहिलं तर. बरं, या देवीचे 108 पीठ आहेत आणि प्रत्येक पीठाच्या ठिकाणी आजही अलोट गर्दी असते. अनेक साधक जाऊन तिथं दर्शन घेतात त्या पीठावरती देवीचं. देशातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये देवीचे भक्त तुम्हाला पाहायला मिळते. बरं, या देवीचं नवरात्र म्हणजे 9 दिवस तिची भक्ती, तिची साधना, तिची उपासना केल्या जाते आणि सगळ्या देशात हे नवरात्र साजरं होतं आहे. पण नवरात्र एक नाही तर वर्षातून 4 नवरात्र साजरे होतात आणि देवी भक्त मोठ्या उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी होतात. शारदीय नवरात्र जे आश्विन महिन्यात येतं, वासंतिक नवरात्र जे चैत्र महिन्यात येतं, शांकभरी नवरात्र जे माघ महिन्यात येतं आणि आषाढ नवरात्र जे आषाढ महिन्यात येतं. संपूर्ण देशामध्ये त्यामुळं काय की याच्या उपासकांची संख्या जास्त आहे. बरं, रावापासून रंकापर्यंत सर्वांना सहकार्य करणारी आणि हाकेसरची धावून येणारी जगदंबिका आहे. म्हणजे देवीजवळ अपपर भावच नाही. देवीला दानव सारखे आणि देवही सारखे. तिने आपल्या कृपेचा वर्षा सर्वांच्यावर केलेला आहे. सर्वांवर, साधू संत देव दानव जे तिची भक्ती करतील त्याला ती अगदी जे हवं ते देते. इंद्रजित शक्तीचा उपासक होता. कुंभमेला त्याचं कुलदैवत होतं. आंबा यज्ञ करून तो अजिंक्य होत होता. रावणाचे मावसभाव अहिरावण महिरावण त्यांची ते चामुंडा भक्त होते. तर असे देवी देवांना दानवांना सर्वांवरती कृपा करत होती. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग भगवतीने सर्व देवादिदेवांना, राजा महाराजांना सर्वांना सहकार्य केलं. रावापासून रंकापर्यंत, साधू संतापासून देवापर्यंत सर्व भक्ताच्या हाकेला ती धावून आली. हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युगात आहेत, पण कलियुगात देखील ती आजही भक्ताला पावते ना. द्वापार युगाच्या शेवटी, कलियुगाच्या प्रारंभी या नवनाथांना मच्छिंद्रनाथानं सप्तशृंगी गडावर जाऊन आंबेचं स्तवन केलं, शाबरी विद्या प्राप्त करून घेतली, तिचं अनुष्ठान केलं. अंबिकेच्या आशीर्वादाने त्यांनी शाबरी विद्या प्राप्त झाली. नंतर पुढे काही काळानंतर या मच्छिंद्रनाथांनी असा उल्लेख होतो की कोकणात कुडाळ गावाजवळ आडूळ नावाचं गाव आहे, तिथं कालिका मंदिर आहे. तिथं जाऊन तिचं स्तवन केलं आणि त्या कालिका मातेने विनंती केली की माते, सरस्वती रूपानं तू माझ्या मुखावरती, जिव्हेवरती ती मंत्रशक्ती माझ्या जिव्हेवरती प्रकट होऊ दे. आणि तिथेही त्या देवीनं नवनाथानं सहाय्य केले आणि अशा रीतीने जगामध्ये हा साबरी मंत्र प्रसिद्ध झाला. संत चरित्रामध्ये लाखाची कथा ही 100-150 वर्षापूर्वीच्या अगोदरची असेल. या लाखासाठी आदिमाया आदिशक्ती स्वतः सगुण माया, गुण माया आणि कोल्हाटी नाचाय, कोल्हाटीनीचं रूप घेऊन या सगुण गुण मायाने या निर्गुण निराकार देवीनं लाखाच्या मुलीचं रूप घेऊन लाखासाठी नृत्य केलं आणि लाखाचा योगक्षम वाहिला. अशा प्रकारची कथा लाखाच्या चरित्रात आहे. अहो, जेव्हा ह्या लाखा म्हणजे जगन्नाथाचा भक्त, लक्ष्मीचा भक्त, जगन्नाथ हेच पांडुरंगाचं रूप आहे, जगन्नाथ हेच रुक्मीचं रूप आहे. आपण महाराष्ट्रात त्यासाठी जगन्नाथासाठी पांडुरंग म्हणतो आणि लक्ष्मी मातेसाठी रुक्मिणी माता म्हणतो. पण हे सगळं रूप त्या जगन्नाथाचं, त्या पांडुरंगाचं. आणि असं हे जे रूप आहे देवीचं, लक्ष्मी मातेचं, या लक्ष्मी मातेनं सगुण गुण रूपात येऊन देवीची
सहाय्य केले. या लाखा कोल्हाटाची कन्या उपवर झाली. एका नगरामध्ये तिचा खेळ चालला होता. लाखा ढोल वाजवायचा, ती नृत्य करायची, आलेले थाळीमध्ये पैसा येईल त्याच्यावरती मग ते उदरनिर्वाह त्यांचा चालायचा. पण एका नगराच्या राजाने येऊन तिचा खेळ पाहिला आणि तिला पळवून नेलं. तर लाखाला उपासमार होऊ गेला. आदिमय आदिशक्तीनं पांडुरंगाला सांगितलं की तुमच्या भक्ताला उपासमार होईल. लाखा फुकट कोण घेणार नाही, कोणी दिलेलं त्याला चालणार नाही. स्वतः कष्टानं तो कमाई करतो आणि तो शिव आणि शक्ती दोघांचा उपास आहे. त्यास आदिमय आदिशक्ती सगुण रूपमध्ये त्याची मुलगी म्हणून आली आणि स्वतः पांडुरंग किंवा जगन्नाथ हा ढोल वाजवण्यासाठी जावई म्हणून आला. आणि अशा रीतीनं पांडुरंगानं त्याला पाहिल्यानंतर आपलं लाखानं त्याला विचारलं, पांडुरंगाला नाव गाव. त्याने सांगितलं माझं नाव विठा आहे म्हटले. आईवडील लहानपणीच गेले म्हटले. आता तुम्हीच माझे आईवडील, तुमच्यासारख्याच आश्रयानं सहाऱ्याने मी राहतो. तिनं सांगितलं की मी माझ्यासाठी हा पती म्हणून शोधून आणला, तुम्ही फक्त सांगा तो ढोल वाजवेल. आणि पांडुरंगानं जितका सुंदर ढोल वाजवला आणि ती आदिमा आदिशक्ती त्याच्यावर तारेवरती नाच करू लागली लाखाच्या मुलीच्या रूपात. नाच छान झाला, लोकांना आवडला, पैसा लोकांनी टाकला ताटलीमध्ये. मग तो त्यांनी जाऊन तांदूळ वगैरे आणून आदिमा आदिशक्तीने छानपैकी स्वतः भात केला, दोघांना भरवला, स्वतः खाल्ला. ही बातमी राजाच्या सेवकाने जाऊन राजाला सांगितलं की राजासाहेब तुम्ही काल शिकारीला गेले आणि राणीमा नाच करायला गेल्या होत्या. असं म्हटल्यावर त्याला राग आला. त्यानं तिला चापकाने फोडून काढलं आणि खरं किंवा खोटं काय आहे म्हणून रथात घालून तिला लाखाकडे आणलं. खेळ चालू होता. राजानं पाहिलं. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं की आपल्या राणीसारखी हुबेहूब नृत्य करणारी स्त्री आहे. म्हणजे टांगेतली राणी खरी का ती खरी? परंतु हे लाखाच्या कन्येला कळालं. भक्तीचे संस्कार तिच्या अंगात होते पूर्वीचे. तिनं आपल्या पित्याची क्षमा मागितली. तिच्या लक्षात आलं की माझ्यासाठी माझ्या पित्याचा अधिकार काय आहे. प्रत्यक्ष आदिमा आदिशक्ती येऊन नृत्य करत आहे. सांगायचं तात्पर्य हेच की आजही तुम्ही जर श्रद्धेनं तिची जर भक्ती केली तर सर्व देवात लवकर पावणारी ही आदिमा आदिशक्तीची. आणि त्या आदिमा आदिशक्तीनं त्या लाखाचं योगक्षम सांभाळलं. सांगायचं तात्पर्य अनादी काळापासून ही निर्गुण निराकार भवानी जगदंबा सगुण रूप घेऊन भक्ताच्या सहाय्याला आजही येते. वेदव्यासाने जे 18 पुराणं उपपुराणं अनेक वाङ्मय ग्रंथ उत्पन्न केले, लिहिले, त्या सगळ्या पुराणातून उपपुराणात हे पुराण येत नाही. कारण मी आधीच सांगितले हे गोपनीय गुप्त ग्रंथ आहे आणि पूर्वपुण्य असेल तरच हा ऐकायला मिळतो, नाही तर नाही. व्यासाने अनेक पुराण उपपुराण लिहिले, परंतु व्यासाने त्यातल्या एकही ग्रंथावर व्याख्यान केलेलं नाही किंवा व्यास एकही पुराणाचा वक्ता नाही. व्यासाने फक्त एकमेव देवी भागवतावर आपलं व्याख्यान दिलं. म्हणजे देवी भागवताचे वक्ता फक्त व्यास आहे. आणि जन्मेजयासाठी त्यांनी हे पुराण जन्मेजयाला सांगितलं आणि त्याच वेळेस आमच्या सुत महर्षीने ऐकलं आणि तेच मग त्यांनी नैमिषारण्यामध्ये सगळ्या 88,000 ऋषींना आणि शौनकांना सांगितलं. हा ग्रंथ म्हणजे वेदांताचं गुह्यतम ज्ञान आहे. संसारिकांना, सामान्य जीवांना मार्गदर्शन करणारा उपयुक्त ग्रंथ आहे. बरं, अधिकार त्याचा दावेला मार्ग. ज्ञानी यासाठी पण याच्यामध्ये भरपूर काही ज्ञान आहे आणि सामान्य माणसालाही भरपूर काही माहिती मिळते याच्यामध्ये.
म्हणून हा देवी भागवत ग्रंथ हा प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही मार्गाचा आहे. देवी भागवताचं वैशिष्ट्य आहे की देवी भागवत निवृत्ती लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या मार्गाला देखील अनुष्ठान पद्धतीनं कशा रीतीनं देवीची तुम्ही कुंडलीन जागृती करून एकरूप होऊ शकता हे सांगतं. आणि तेच तुम्ही सामान्य माणसाला संसार करून गृहस्थाश्रम करून तुम्हाला कशा रीतीनं देवीची पूर्ण कृपा प्राप्त करून घेता येते याचे मार्गदर्शन करते. ते सांगते की गृहस्थाश्रम वाईट नाही, फक्त त्याची आसक्ती वाईट आहे. देहानं तुम्ही प्रपंचात राहा, पण मनानं परमेश्वराजवळ राहा, आंबेजवळ राहा. गोपींनी काही घरदार सोडलं नाही. शबरीला रामदर्शन घरातच झाले. न लागती सायाचं जाबे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. प्रत्यक्ष रामप्रभू तिच्या घरी आले. याचा अर्थ असा आहे की देवी भागवत हे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय करून देणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून देवी भोग देते, प्रपंच देते आणि मुक्ती देते, म्हणजे परमार्थही देते. ज्याचा जसा अधिकार तसं त्याला त्याची त्या प्रांती उपासना देते. उपासना हा मूळ मंत्र देवी भागवताचा. अज्ञानी जीवाने सतत जगदंबेचं नामस्मरण करावं, जयघोष करावा, त्याला त्याचं फळ मिळतं. ज्ञानी माणसाला सांगितलंय की ओम ऐं ह्रीं क्लीं चामु दुर्गाय नमः या नवार्ण मंत्राचा जप ज्ञानी माणसाने करावा. सामान्य माणसाला जर नवार्ण मंत्र माहीत नसतं आणि त्यांनी नुसतं जय जगदंब म्हटलं तरी आमची देवी त्याच्यावर कृपा करते. देवी भागवतात अशी 2 उदाहरणं आहेत. एक उतथ्य नावाचा जडबुद्धीचा, बुद्धू असलेला, मूर्ख असलेला, परंतु त्यांनी देवीच्या नामस्मरणाचं जे ऐम शब्द आहे तो आय म्हटला आणि देवीची कृपा झाली, महान पंडित झाला तो. दुसरी एक कथा अशी की सुदर्शन नावाचा राजकुमार होता, राज्य गेलं आणि आश्रमात राहू लागला. आश्रमात राहत असताना त्या ठिकाणी आपल्या भेटायला आलेल्या मंत्र्याला क्लिबा मुलं म्हणून चिडू लागली आणि तो क्ली म्हणला. आता क्ली म्हणजे अनुस्वार रहित बीज मंत्र आहे. जसं तिकडे ॲम आहे तसं हे क्लीम आहे. ॲम ह्रीं क्लीम, तर क्लीम न म्हणता तो क्लीम म्हणायला. म्हणजे एक लक्षात घ्या, देवी किती क्षमेची देवता आहे, किती दयेची देवता आहे. याची काळजीच नाही की माझं देवी भागवत करताना एखादा श्लोक चुकेल, माझा एखादा अनुस्वार चुकेल, माझा एखादा शब्द चुकेल तर माझ्यावर देवीची कृपा होईल, अजिबात नाही. देवी एक क्षमेची देवता आहे, देवी दयेची देवता आहे. देवी म्हणते फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, भक्ती ठेवा, मी तुमच्या संकटात धावून यायला तयार आहे. आता या ठिकाणी त्या सुदर्शनाचे फक्त भाव होता, उतत्तेची फक्त भक्ती होती, बस संपलं. बीज मंत्र चुकला असताना देखील त्या सुदर्शनावर तिनं कृपा केली आणि त्याला राजवैभव मिळालं. म्हणून देवीसारखी क्षमाशील आणि दयाळू दुसरं दैवत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्याचा जसा अधिकार आहे त्याला त्याप्रमाणे देवी साधना करायचं सांगते. आणि तिचं ब्रीद आहे, भक्त संकटी पडता झेलून घेई वरचे वरी, हे माझं तत्व आहे म्हटलं. देवी भागवत हा तुमच्या सकल दुःखाची निवृत्ती करणारा आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. दुःखाचं मूळ कारण व्यास म्हणतात वासना आहे, अहंकार आहे, अज्ञान आहे. आणि हा अहंकार मोठ्या मोठ्या विद्वानांना देखील असतो. कारण व्यासाने सांगितले ह्या सृष्टीची उत्पत्ती ती जी आहे ती या
त्रिगुणात्मक अहंकारातून झालेले असल्यामुळे प्रत्येकामध्ये अहंकार आहे. देवामध्ये पण अहंकार आहे. भक्त प्रल्हादात अहंकार होता, नर नारायणात अहंकार होता, त्यांची देखील कथा या ठिकाणी सांगितली. पण अहंकार असेल तर त्याला सुख समाधान शांती नाही. आणि समाधान हवं असेल तर अहंकार नको, मीपणा नको, वासना नको. वासनेचा, मीपणाचा, अहंकाराचा त्याग करा, म्हणजे तुम्ही सुखी समाधीने व्हाल, असं भागवत सांगतं. आय वॉन्ट पीस म्हणजे मला समाधान हवं, शांती हवी. तर सोपं याच्यामधलं आय म्हणजे मीपणा नामपणा सोडा आणि वांट्स म्हणजे विषय सोडा, वासना सोडा. आय आणि वांट सोडले की खाली पीस राहिले. पीस म्हणजे समाधान, शांती. खरंच समाधान शांती मिळवायचं असेल तर मीपणाचा त्याग, वासनेचा त्याग करा आणि तुम्ही सुखी व्हा. देवी भागवते ज्ञान भक्ती वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. देवी भागातून तुम्हाला जगताचं ज्ञान होतं की जगत मिथ्या आहे, ही त्या भगवतीची माया आहे. जे दिसतं ते सत्य नाही आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. म्हणजे ही माया सत्याला लपवते आणि असत्याला दाखवते. हे जगत मिथ्या आहे, खोटं आहे, पण ते तुम्हाला आम्हाला दिसतं खरं वाचतं. असं जगताचं ज्ञान आम्हाला मिळतं. देवी सांगते तुम्ही कोण आहात, कशासाठी भूताला जन्माला आलात आणि तुम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान देखील आम्हाला देवी भागवतून प्राप्त होतं. जगताचं ज्ञान आणि भगवतीचं ज्ञान की भगवती ही आदिमाआदी शक्ती आहे. तीच काळाचा काळ आहे, तीच परमात्मा आहे, तीच ब्रह्म आहे, तीच सर्व काही आहे. तीच या जगतामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाला उत्पन्न करते आणि तीची त्यांच्या साह्यानं जगताची उत्पत्ती करते, पालन करते आणि लय करते. अशी ही जगन्माता आदिमायादी शक्ती हीच माता होते आणि हीच पत्नी होते. ही काळाचा काळ आहे म्हणून सृष्टीच्या अगोदर तीच आहे, नंतर तीच राहणार आहे आणि आजही तीच आहे. तिला आधी नाही, अंत्य नाही, मध्य नाही. ती त्रिकालाबाधी सत्य आहे. अशा या भगवतीचं ज्ञानही आम्हाला होतं. आणि भागवत पुराणातून एक लक्षात येतं की देवी भोग देते, पण भोग दिल्यानंतर ती त्या भोगामधूनच तुमच्यामध्ये तुम्हाला अशी बुद्धी देते, कारण ती बुद्धी देणारी, शक्ती देणारी ती बुद्धिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता. ती तुम्हाला संपूर्ण संसारामध्ये तुम्हाला हवे ते भोग देते, संकट नाहीचं करते. मुलगा हवा, मुलगा घ्या. संपत्ती हवी, संपत्ती घ्या. पण शेवटी या भोगातून ती तुमच्या बुद्धीला अशी चालना देते, कारण बुद्धिरूपेण संस्थिता, की तुम्ही त्या भोगातून आपोआप नंतर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो, सगळ्या त्या भोगांचा. आणि कंटाळून तुमच्या मनामध्ये वैराग्य तीच निर्माण करते आणि वैराग्य निर्माण करून तीच तिच्या निजधामाला घेऊन जाते. म्हणून भुक्ती आणि मुक्ती देणारी देवी आहे, लक्षात ठेवा. अन्य देवता फक्त तुम्हाला काय देतात, मुक्ती देतात, भोग देत नाहीत, पण देवी दोन्ही देते. आणि म्हणून अशी ही आदिमायादी शक्ती जी तुम्हाला ज्ञान भक्ती वैराग्य देते, ती सिद्ध करून दाखवते हे जगत मिथ्या आहे. जगताचा आम्हाला कंटाळून कंटाळल्यानंतर आम्हाला या जगताबद्दल जे ते अनासक्ती निर्माण होते त्यालाच वैराग्य म्हणायचं असतं. अशा रीतीनं ज्ञान भक्ती वैराग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे हे देवी भागवत आहे. हे देवी भागवत मानवी जीवनाचं कल्याण करतं, म्हणजे नरदेहाचं सोनं करणारा हा देव भागवत ग्रंथ आहे. बघा की हा देह तुम्हाला कशासाठी मिळाला, तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करत आहात याचं ज्ञान आम्हाला देवी भागवतून प्राप्त होतं. आणि म्हणून हा नरदेह देवीच्याच कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला आहे. आणि म्हणून आम्ही देवीला साध्य करणं आवश्यक आहे. त्याकरता आमच्या हृदयात असणारा, आम्ही तिचे अंश आहोत, आणि म्हणून आमच्या हृदयात असणाऱ्या त्या देवीला या नवरात्रामध्ये 9 दिवसाचं जागरण करून आम्हाला तिला जाग करायचं आहे. देवी म्हणजे तुम्ही, म्हणजे त्या देवीचा ईश्वरी अंश आहात. आणि शेवटी तुमच्या हा हृदयात असलेली तो आत्मा म्हणजे तिचा अंश आहे. म्हणजे तुम्ही स्वतः देह नसून त्या देवीचा अंश आहात. तुम्ही स्वतः ब्रह्म आहात आणि तो देवीचा अंश
त्या देवीचे एकरूप झाल्याशिवाय तुम्हाला खरंच समाधान सुख मिळणार नाही. याकरता तुम्हाला साधना उपासना करावं लागणार आहे. आणि म्हणून त्याकरता तुम्हाला भगवंतानं नरदेह दिला, देवीनं जगदंबेनं नरदेह दिला आहे. तो नरदेह आमचा असा वाया जाणार नाही याची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा नरदेह तुम्हाला जगदंबेच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाला आहे. आणि म्हणून या नरदेहाचा आपण इथं सार्थक करून घ्यायला अवश्य आहे, घ्यायलाच पाहिजे. म्हणून देवी भागवत हे एक उत्तम दर्जाचं पुराण आहे, एक विशिष्ट दर्जा आहे त्याला, श्रेष्ठ पुराण आहे. म्हणून त्याची गणना अन्य पुराणापेक्षा वेगळी आहे. ब्रह्मा विष्णू महेश व अन्य अवतारी पुरुष हे त्यांना पूर्णत्व नाही आहे देवीच्या मानानं. देवी भागवतामध्ये कृष्ण परमात्मा प्रमुख आहे, परंतु हा कृष्ण परमात्मा प्रमुख असल्यास तरी त्याला राधेशिवाय पूर्णत्व नाही, ब्रह्माला सावित्रीशिवाय पूर्णत्व नाही, विष्णूला लक्ष्मीशिवाय पूर्णत्व नाही, महेश्वराला उमेशिवाय पूर्णत्व नाही, रामाला सीतेशिवाय पूर्णत्व नाही. म्हणून ही शक्ती प्रत्येक देवांच्या पाठीमागे असल्यामुळे देव शक्तिशाली आणि देवाला पूर्णत्व आहे. आणि म्हणून अशी जी शक्ती प्रत्येक देवामध्ये आहे त्या शक्तीलाच आंबा म्हणतं, कोणी जगदंबा म्हणतंय. ती एक ऊर्जा आहे, ती एक शक्ती, ती स्त्री शक्ती नसेल तर हे कोणीच आम्ही काही कार्य करू शकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून सर्व देवताची जी आधी या ठिकाणी या सगळ्या देवतांच्या आधी बघा त्या भगवतीचं नाव येतं. आपण सीताराम म्हणतो, राम सीता म्हणत नाही, महेश उमा म्हणत नाही, आपण उमा महेश म्हणतो. आपण श्याम राधे म्हणत नाही, राधे श्याम म्हणतो. म्हणजे श्यामच्या आधी राधा, महेशाच्या आधी उमा आणि रामाच्या आधी सीता. का तर या खऱ्या प्रमुख शक्ती आहेत, ज्यांच्यामुळं यांना पूर्णत्व आलेले आहे. सीतेमुळं रामाला, उमेमुळं महेशाला, राधेमुळे श्यामाला. आणि म्हणून जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि धर्माचं कार्य करण्यासाठी भूतलावरती भगवंत अवतार घ्यायची वेळ येते, त्यावेळी अर्धांगिनी स्त्री रूपात या भूतलावर प्रकट होते आणि ती अवतार घेऊन या देवतांच्या पाठीमागे मोठी शक्ती निर्माण करते आणि देवतांचं कार्य होतं. अशा या मातृशक्तीला सर्वात श्रेष्ठ स्थान आहे बघा. म्हणून आपण म्हणतो शास्त्रामध्ये मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव आणि नंतर गुरुदेवो भव, अशा सर्व शास्त्रामध्ये म्हणून या मातृत्वाला श्रेष्ठ स्थान आहे बघा. म्हणून पुराणात या देवी भागवताला त्यामुळेच सर्वात श्रेष्ठ स्थान आहे, कारण हा मातृत्वाचा गौरव करणारा ग्रंथ आहे. राधे श्याम, जय राधे राधे, राधेचा नावाचा उल्लेख केल्याशिवाय कृष्ण परमात्माला पूर्णत्व नाही. श्रीकृष्णाची आल्हादिनी ही आदिमायादी शक्ती आहे, ब्रह्मांडाची नायिका आहे, विश्वाची स्वामिनी आहे. अशी ही महापरांबिका साक्षात लक्ष्मी आहे, जिच्यापासून हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ही राधा म्हणजेच आदिमायादी शक्ती आहे, ती मूळ प्रकृती आहे. पद्मपुराणात जे वर्णन येतं की जिच्या वामंगापासून लक्ष्मी आणि तिच्या कलाच्या कोटी कोटी अंशापासून दुर्गा उत्पन्न झाल्या आहेत. नारद पांचरात्री या पुराणामध्ये असं वर्णन आहे की राधेचं अर्ध शरीर भगवंत आहे व अर्ध शरीर राधा आहे. पहा, ही राधा भक्त पालक आहे, सच्चिदानंद रूपिणी आहे, साक्षात जगन्माता आहे. कृष्णाला आल्हाद देणारी असल्यामुळे तिला आल्हादिनी देवी पण म्हणतात. राधा भगवान श्रीकृष्णाची शक्ती आहे. राधा आणि कृष्ण या दोघांमध्ये मुळीच भेद नाही बघा. भागवतात राधेचा उल्लेख नसेल, का नाही आहे तर भागवतामध्ये ती व्यासांची शुकाचार्याचे गुरु असल्यामुळे त्यांनी राधेचा उल्लेख कुठे केलेला नाही. फक्त राधेचा उल्लेख येतो तो पूर्ण राधेची कथा येते, पण राधेचा उल्लेख येतो तो रासक्रीडेमध्ये 10व्या स्कंदात येतो. इतर ठिकाणी राधेचा उल्लेख नाहीच. त्या रासक्रीडेमध्ये जे अनेक नावं आहेत, रमापती, रमाईश, रमेश वगैरे वगैरे, हे सगळे त्या राधेचे नाव आहेत. तर राधा कृष्णाची प्रकृती आहे
ती नित्य निर्गुण आहे. ती कृष्ण अगोदर जो श्री शब्द येतो तो राधावाचक आहे, लक्षात ठेवा. राधा सूचक आहे. म्हणून भगवंतानं भूताला अवतार घेताना धर्म कार्यासाठी तिनं सांगितलं मी तुम्हाला मदत करणार आहे. आणि आदिमायेनं जगदंबेनं त्रेतायुगामध्ये सीता म्हणून तिनं रामाबरोबर आलेली आहे. तर द्वापारयुगात राधा म्हणून कृष्णाबरोबर आलेली. आपण जे स्त्री सूक्त पुरुष सूक्त म्हणतो ना, हे सूक्त म्हणजे सूत्र. विष्णूबद्दल जे म्हटलं जातं त्याला पुरुष सूक्त म्हणतात आणि आदिमायाबद्दल जे म्हटलं जातं त्याला स्त्री सूक्त म्हणतात. हे स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे राधा, राधेचं चिंतन. आणि ही राधा लक्ष्मी या राधा चिंतन करताना एका त्या लक्ष्मी सूत्रात म्हटलेले पद्मानने पद्मविपद्म पत्रे पद्मप्रिये, म्हणजे कमलाप्रमाणे मुख असणारी, कमलाचं पान आणि कमलप्रिय असणारी, अशी कमलपुष्पात निवास करणारी आदिमायादिशक्ती म्हणजे राधा. आणि योगायोग असा आहे, वृषभ भानूला वृंदावनामध्ये बरसाना येथे सरोवरामध्ये कमळाच्या फुलातच सापडली ती राधा. त्यावेळेस का पुरोहितानं त्या वृषभ भानूला सांगितलं की वृषभ भानू ही कमळाच्या फुलात सापडली म्हणजे ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, हिचं उत्तम संगोपन कर, हिचं नाव राधा ठेव. आणि या राधेचा उल्लेख भागवतामध्ये दशम स्कंदापर्यंत आहे, रासलीलेच्या वेळापर्यंत. नंतर तिचा उल्लेख नाही. राधा हीच नंतर रुक्मिणी झाली आहे. ही राधा वृंदावनात बरसाना या गावाजवळ वृषभभानू नावाच्या त्या गोपाला सापडली आणि वृषभभानून तिला आपली मानस कन्या मांडलं. बरसाना इथे सापडली वृंदावनजवळ आणि तिचं पालनपोषण केलं. वृषभभानूनं तिचं 11 वर्ष पालनपोषण केलं असं भागवतामध्ये उल्लेख आहे. आता ह्या राधेची कथा बघा अशी आहे, या अंबिकेनं या भगवतीनं भूतलावर अवतार घेण्याचं ठरवलं. त्रेतायुगात सीता म्हणून, द्वापारयुगात राधा म्हणून, तीच पुढे द्रौपदी म्हणून जन्माला आलेली, तीच पार्वती आहे. या आदिमायेनं आज जो विदर्भ प्रांत आहे कौंडिण्यपूर, तिथे भीमक नावाचा राजा होता. त्या भीमक राजाच्या घरी या राधेनं जन्म घेतला कौंडिण्यपूरला, म्हणजे आजची अमरावती. हे मध्य प्रदेशच्या जरासंधाच्या राजाजवळ हा भाग येतो, अमरावती, कौंडिण्यपूर. कथा अशी आहे की ज्या पुतनेनं कृष्णाला विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला होता, ती पुतना कृष्ण जन्माच्या अगोदर तिनं राधेवर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. या रुक्मिणीवर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. आणि पुतने या हिचं नाव रुक्मिणी ठेवलं होतं कौंडिण्यपूरला भीमक राजानं. ही रुक्मिणी लहान असताना ही पुतना आली आणि या पुतनेनं तिच्या पाळण्याजवळ येऊन तिला जे ते विष पाजण्याचा प्रयत्न करत असताना तिला चाहूल लागली. पुतण्याला कोणतरी येत आहे आणि कोण आलं होतं? भीमक राजा आणि त्यांचे काही साथीदार आले होते. चाहूल लागताच ही त्या पुतण्याला घेऊन उडाली उंच. आता भीमक राजानं त्यांच्या साथीदारांनी आरडाओरड करून तिचा दूरवर पाठलाग केला, पण ती आकाशात कुठे गेली दिसलीच नाही. भीमक राजा त्यांचे साथीदार निराश झाले आणि परत आले. तिनं आकाशात उंच जात असताना तिनं हिला विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण हिनं विष पिलं नाही रुक्मिणीनं. रुक्मिणीनं वजन वाढवल्याबरोबर तिला ते असह्य झालं. पुतण्यानं तिला खाली सोडून दिलं आणि ती तिथून जे ते वाऱ्याच्या सायानं हळूच आली आणि वृंदावन जवळच्या त्या बरसाना या गावाजवळच्या एका सरोवरामध्ये कमळाची फुलं होती मोठमोठाले. त्या कमळाच्या फुलावर हळूच विसावली. त्यामुळे मार लागण्याचं काही कामच नाही. अहो, ती प्रत्यक्ष जगदंबा आदिशक्ती. आणि मग त्या मुखियानं म्हणजे कोणी त्या बरसानामधल्या वृषभभानूनं तिला पाहिलं. कमळाच्या फुलात असल्यामुळे पुरोहितानं तिचं नाव राधा ठेवायला सांगितलं. नाव होतं रुक्मिणी.
म्हणून 11 वर्षापर्यंत इथं उल्लेख आहे. पण जेव्हा या भीमक राजाला हेराकडनं माहिती कळाली की अशा अशा प्रकारची कन्या तिथे त्यांना सापडलेली आहे, आकाशातून उडत तिथं गेली आणि तिथं त्यांना मिळाली त्या कमळाच्या फुलात पडल्यावर. भीमक राजे आले, वृषभानूला भेटले, वृषभानूला ओळख पटली आणि वृषभानूनं ती रुक्मिणी भीमक राजाला देऊन टाकली. असा 11 वर्षी इथं उल्लेख. नंतर मग कृष्ण परमात्मानं ते रुक्म्यानं ठरवलं की हिला शिशुपालला द्यायचं, पण कृष्ण परमात्मानं तिथं जाऊन तिथून हरण केलं आणि तिच्याशी विवाह झाला. ही अशी आदिमा आदिशक्ती पद्माक्षी ही स्वतः कृष्णाची आल्हादिनी आहे. म्हणून देवाचं देखील या देवीशिवाय चालत नव्हतं. ते पाहिजे ती शक्ती, ताकद, त्याशिवाय ते देवाला पूर्णत्व नाही. जसं या रुक्मिणीची कथा तशी जानकीची. जानकी म्हणजे सीता. सीता ही आदिमा आदिशक्तीची, ती देवी भगवतीची. रावणाच्या उन्मत्तपणाला, छळाला सगळी प्रजा कंटाळली होती. मग या सगळ्या देवांनी ऋषींनी ब्रह्मदेवाला साकडं घातलं. त्यावेळेस पृथ्वी देखील गायीच्या रूपात ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्या सर्वांनी रावण, त्राटिका, सुबाहू, मारीच, कुंभकर्ण यांनी कसा उच्छाद मांडला आहे आणि कशा रीतीने त्यांचा उन्मत्तपणा चालू आहे आणि त्यामुळं कशी प्रजा हवालदिल झाली आहे, हे शंकरासह सगळ्या देवांना यांनी सांगितलं. आणि सगळे विष्णू नारायणाकडे आले. मग विष्णू नारायणाने सगळ्या देवांनी आदिमायेचा धावा केला. विष्णूसह आदिमायेला साकडं घातलं, प्रार्थना केली की आदिमाये बघ या रावणाने किती उच्छाद मांडलेला आहे. आणि त्यास आदिमायेनं आकाशवाणी रूपात क्षीरसागरातून गंभीर आवाज काढून तिनं सांगितलं की ऋषींनो, मुनींनो, काळजी करू नका. रवी कुळामध्ये दशरथ राजाच्या पोटी विष्णू राम म्हणून जन्म घेईल आणि त्याच्यावेळी त्याच्या सहाय्यासाठी शेष हा लक्ष्मण होईल, पांचजन्य शंख हा भरत होईल, चक्र हा शत्रुघ्न होईल. मी आदिमा आदिशक्ती सीता म्हणून जनकाची कन्या म्हणून जन्माला येईल. शिव हा हनुमान होईल, ब्रह्मदेव जांबवंत होतील, धन्वंतरी हा सुषेण वैद्य होईल, बृहस्पती हा अंगद होईल, सूर्य हा सुग्रीव होईल, इंद्र हा वाली होईल, अग्नी हा नल होईल आणि वायू हा नील होईल. बाकी देवांनी वानर रूपात किष्किंधेत जन्म घ्यावा. अशा प्रकारे या आदिमा आदिशक्ती देवीनं सांगितलं आणि त्याप्रमाणे या सगळ्यांनी जन्म घेतला. या पद्माक्ष नावाचा राजा होता आणि त्याच्या घरी जन्म घेऊन सीतेने, देवीने जानकी म्हणून त्रेतायुगात ती प्रकट झाली. हा पद्माक्ष नावाचा राजा ज्याने जगदंबेची प्रार्थना केली, आराधना केली आणि जगदंबेला विनंती केली, माते तू माझ्या पोटी जन्म घे. त्यावेळेस त्याने देवीचं नवाह पारायण केलं, देवी भागवत केलं आणि भागवत केल्यामुळे देवीची कृपा झाली, देवी प्रकट झाली. पण देवीनं सांगितलं, अरे कन्या रूपात मी तुझ्याकडे जर जन्माला आले ना तर तुला त्रास होईल म्हणाले, कारण माझा पती परब्रह्म तो काळाचा काळ आहे आणि त्याच्या अनुमतीशिवाय मला तुझ्याकडे येताना न, तू त्याची अनुमती घे. मग या पद्माक्षानं त्या परमात्म्याची, विष्णू परमात्म्याची, त्या परब्रह्माची आराधना केली आणि त्या परब्रह्माने एक फळ दिलं. ते फळ त्यानं घरी नेऊन ठेवलं. 9 महिन्यानंतर त्या फळातून एक कन्या रत्न प्रकट झालं आणि ती कन्या दिसायला सुंदर होती. ती उपवर झाली तेव्हा प्रत्येकाला हवीशी वाटू लागली. त्यामुळं यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर या सगळ्यांना वाटत होतं की आम्हाला ती मिळावी. म्हणून या सगळ्यांना पद्माक्षाला सांगितलं तिचा स्वयंवर ठेवा आणि स्वयंवरातून ज्याला मिळेल त्याला प्राप्त होईल म्हणा. परंतु पद्माक्ष राजाने सांगितलं की माझी इच्छा आहे ती मी सावळ्या रंगाच्या पुरुषालाच देणार आहे. असं म्हटल्यावर पद्माक्ष राजावरती या सगळ्या राज्याने आक्रमण केलं. युद्ध 7 दिवस चाललं, त्याच्यामध्ये हा पद्माक्ष राजा मारला गेला.
पद्माक्ष राजा मारल्याबरोबर तिनं ताबडतोब यज्ञकुंडात उडी मारली, ती अदृश्य झाली. मग या सगळ्या राजांनी त्याचं नगर उद्ध्वस्त केलं, यज्ञकुंड उद्ध्वस्त केलं. तेव्हा ती यज्ञकुंडातून ब्रह्मारण्यात प्रकट झाली आणि ब्रह्मारण्यामध्ये तिला रावणाने पाहिलं. तिला रावणाने पाहिल्याबरोबर ती त्या ब्रह्मारण्यामध्ये देखील एक यज्ञकुंड धगधगत होतं, तिनं त्या यज्ञकुंडात उडी मारून दिली. ती यज्ञकुंड रावणाने विझवलं, खोदून पाहिलं तर त्यात 5 दिव्य रत्न मिळाले. ते पेटीत घालून आणले आणि ते 5 दिव्य रत्न त्यानं मंदोदरी दिले. मंदोदरीने पेटी उघडतात आत बालिका दिसली. मंदोदरी अंतर्ज्ञानी होती. ती म्हणली, नाथ हे विघ्न कशाला घरी आणलं? ही पद्माक्ष राजाची कन्या ही फार अवलक्षणीय आहे आणि ही सावळ्या पुरुषाशीच लग्न करणार आहे. हिच्यामुळं घनघोर युद्ध झालं, पद्माक्ष राजाचा वध झाला, अनेक राजांचा संहार झाला. हिला इथं कशाला आणलं? ही विनाकारण आपली लंका उद्ध्वस्त होईल, तुमच्यावर संकट येतील, म्हणून हिला लंकेबाहेर घालवा. मग ती पेटी जनकाच्या राज्यात शेतात नेऊन पुरली आणि ती पद्माक्ष म्हणूनच पुढे ब्राह्मण रूपात जन्म घेतला होता. त्याच्या शेतामध्ये ती नांगरतीला लागली. त्यानं ती पेटी जनक राजाकडे नेऊन दिली. जनकानं त्या मुलीचा सांभाळ केला. तीच जानकी, तीच सीता. नारदाची भेट देणारा नारदानं सांगितलं, अरे ही मागच्या जन्मातली वेदवती म्हणाले, ही अंबिका आहे, ही जगदंबिका आहे, हिचा तू चांगला सांभाळ कर आणि ही विष्णूची पत्नी होऊन रावणाचा वध होईल. त्याप्रमाणे त्या सीतेचं नाव पुढे जानकी झालं. अशा अनेक कथा जगदंबेची आहेत. ह्या सगळे देवीचेच रूप आहेत बघा. व्यासाने जे अनेक पुराणं उपपुराणं लिहिले, पण फक्त देवी भागवत व्यासाने स्वतः जन्मेजयाला सांगितलं, ज्याचा स्वतः जन्मेजय होता. का सांगितलं तर त्याच्या पित्याची दुर्गती झाली होती. त्या दुर्गतीचं निवारण व्हावं याकरता भागवत सांगितलं आणि शेवटी जन्मेजयाला आंबा यज्ञ करायला लावला. आणि अशा रीतीने मग परीक्षिताची दुर्गती टळली, त्याला मुक्ती प्राप्त झाली, ती या आंबा यज्ञामुळे. अशी देवी सत्वर पावणारी आहे, 15 दिवसात फळ देणारी आहे. देवी भागवतातच हिची कथा एक येते अशी. आणि लक्षात ठेवा की हे जे सारस्वत कल्पातल्या ह्या देवी भागवतील्या कथा, त्या देवी भागवतील्या कथा आधी लिहिल्या झालेले हे भागवत पुराण आणि नंतर श्रीमद भागवत झाले. म्हणून भागवतामधल्या अनेक गोष्टींचा उल्लेख आम्हाला देवी भागवतात पाहायला मिळतो. शेमंतक म्हणायची कथा भागवतात आहे, देवी भागवतात आहे. सत्राजित सूर्याचा भक्त होता, सूर्याची उपासना केल्यामुळे सूर्याने त्याला शेमंतक मणी दिला. सत्रजितानं तो मणी कंठामध्ये धारण केला आणि द्वारकेत फिरू लागला. आता त्याचं तेज पाहिल्यानंतर काही लोकांचं मत होतं की हा सत्रजिताला सामान्य माणसाला काय करायचा, हा राजाला असावा, उग्रसेनाला द्यावा. कृष्णच म्हणाले, तुला काय करायचा, उग्रसेनाला दे. सत्रजितांना नकार दिला. आणि नारद म्हणाले, अरे सत्रजिता, तुझ्यापेक्षा कृष्णाच्या गळ्यात छान दिसेल, कृष्णाला दे. आणि त्यावेळेस याच्या लक्षात आलं की या मण्यावरच यांचं सगळ्याचं लक्ष आहे. ते म्हणाले, हा 8 भार सोनं देतोय मी, असं फुकट देणार नाही. पण एके दिवशी सत्रजिताचा भाऊ प्रसन्नजीत हा तो तेजस्वी मणी गळ्यात घालून शिकारीला गेला आणि परत आलाच नाही. त्या प्रसन्नजीतला व त्याच्या घोड्याला एका सिंहानं ठार केलं आणि तो मणी घेऊन निघाला असता जामवानानं त्या सिंहाला ठार केलं आणि तो मणी आपल्या मुलांना खेळायला नेऊन दिला गुहेमध्ये. आता जेव्हा सत्राजिताचा पत्ता नाही त्यावेळेस या सत्राजिताला वाटलं की प्रसन्नजीतच्या हत्येमागे कृष्णच आहे. ही कुजबूज कृष्णाच्या कानावर आली. त्यानं कृष्णाला आळ घातला होता, कृष्णावर खोटानाट आरोप केला होता. मग कृष्ण द्वारकेतल्या काही लोकांना म्हणाला की अरे बाबा रे, मी तर काही त्या सत्रजिताला मारलं नाही, पण माझ्या राडला हा खोटा आळ आहे आणि हा खोटाही सिद्ध करण्यासाठी आपल्याला अरण्यात जाऊन त्या सत्रजिताचा प्रसन्नजिताचा शोध घ्यावा लागेल. म्हणून ते अरण्यात आले, काही द्वारकावासी असं. अरण्यात येऊन पाहतात घोडा सिंहाने ठार मारला आहे.
सतराची तलाई मारलेले आणि सिंहही त्या गुहेजवळ मरून पडला. त्याने अंदाज केला की या गुहेमध्ये आश्वले त्यानंच याला सिंहाला मारलं आणि तो मणी घेऊन गेला असेल. पण तिथल्या सगळ्या आसपासच्या लोकांच्या माहितीनुसार त्यांना कळालं की आश्वल फार भयंकर आहे आणि त्याची गुहाही खतरनाक आहे. तो फार सामान्य नाही, फार बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे. श्रीकृष्णानं आपल्याबरोबरच्या द्वारकावासियांना बाहेर थांबून स्वतः गुहेत गेला आणि मुलांजवळ त्याने तो रत्न पाहिला. मुलगा ओरडल्याबरोबर आश्वलाची बायको धावून आली आणि आश्वली जागा झाला आणि कृष्णामध्ये आणि आश्वलामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. 12 दिवसापर्यंत कृष्ण गुहेच्या बाहेर आला नाही. आणि एक दिवशी गुहेतून रक्त बाहेर आलं की सगळे द्वारकावासी घाबरले. ते म्हणले आता कृष्ण परत येईल असं वाटत नाही, कारण तो फार बलाढ्य म्हणाले हा इथला जो आस्वल तो. आणि यांचा असं समज झाले की आता कृष्ण मारले गेला, फार शक्तिशाली म्हणाले. त्यांची तशी धारणा होऊन ते घरी आले, मोठ्या दुःखी अंतकरणानं द्वारकेत आले आणि त्यानं घडलेला प्रकार वसुदेवाच्या कानावर घातला आणि वसुदेवाला सांगितलं की आता कृष्ण परत येण्याची शक्यताच नाही आहे. सगळी द्वारका नगरी दुःखी झाली आणि वसुदेव देवकी रुक्मिणी दुःखी झाले. तेवढ्यामध्ये तिथे नारद आले. नारदाने चिंतेचं कारण विचारलं. त्याने सांगितलं की कृष्ण गुहेत गेल्या 14 दिवस झाले, तो परत आला नाही, आम्हाला काळजी वाटते. तेव्हा नारदाने सांगितलं कृष्ण परत यावा यासाठी तुम्ही आंबा यज्ञ करा. 9 दिवसाचं आंबेचं देवीचं देवी भाग करा. ह्या देवी भागवतानं तुमचं मनोरथ पूर्ण होईल, कारण ते लवकर कल्याण करणारा ग्रंथ आहे. ती अंबा भगवती नित्य स्वरूपिणी आहे, ती सच्चिदानंद रूपिणी आहे, ती विष्णू शंकर ब्रह्मदेव सर्वावर तिची कृपादृष्टी आहे. तू 9 दिवस तिची जर आराधना केली ना तर 9 दिवसात तुम्हाला तिचं फळ मिळेल. मग 9 दिवस तुम्ही देवी भागवत श्रवण करा, तुझा पुत्र निश्चित येईल, अंबा कृपेने तुला सुख लाभेल. वसुदेव म्हणाले नारद महर्षी, आपण जे सांगता हे योग्य आहे आणि याचा मला अनुभव म्हणाले. अहो देवी भागवताबद्दल मला मागील एक प्रसंग आठवतो म्हणले. जेव्हा आकाशवाणीने घोषणा केली आणि कंसानं मला देवकीला कारागृहात टाकलं, देवकीच्या 8व्या पुत्रापासून कंसाचा मृत्यू होणार असं आकाशवाणीने सांगितलं आणि कंसानं देवकीचे 6 पुत्र ठार केले. पूर्वजन्मात विष्णूने ठार केलेला काळ नेमिरा हाच राक्षस कंस म्हणून जन्माला आला होता. आता मला रात्रंदिवस चिंता होती की 6 मुलं मारले गेले, 7व्याचं जे ते गर्भपात झाला, 8व्याचं काय होणार. आम्ही दोघेही चिंताग्रस्त होतो. तेव्हा आम्ही गर्गाचार्यांना बोलावून घेतलं आणि आमची चिंता सांगितली. त्यावेळेस त्यांनी मला दुर्गा मातेचं व्रत करायला सांगितलं. तेव्हा मी म्हणालो, दुर्गा माता भक्तांचं दुःख जर दूर करत असते चांगली गोष्ट आहे म्हणले आणि मला दीर्घजीवी पुत्र प्राप्त होईल, परंतु हे 9 दिवस पारायण या ठिकाणी कसा करू. आणि मी गर्गाचार्यात वसुदेवानं म्हटले, मीच त्यांना विनंती केली की तुम्हीच माझ्यासाठी संकल्प सोडून माझ्या नावाचा नवा पारायण करा. मी विनंती केली. गर्गाचार्याने विनंतीला मान देऊन काही ब्रह्मवंदना ते विंध्याचल पर्वतावर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी देवी भागवताचं पारायण केलं, माझ्या नावानं संकल्प सोडला, ब्राह्मण भोजन केलं. अनुष्ठान पूर्ण होताच आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणाली, मुनिवर्य मी प्रसन्न आहे, तुमचं कार्य अवश्य मी सिद्धीच नेईन. पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी मी विष्णूला आज्ञा केली आहे की कारागृहामध्ये प्रकट होऊन तो या वसुदेव देवकीच्या घरी प्रकट होईल. नंतर त्या बालकाला तुम्ही नंदा घरी नेऊन पोहोचवा आणि तिथं जन्माला येईल माझी माया घेऊन या आणि माया ही कंसाच्या हाती द्या.
ती माया कंसाच्या हातून निसटून जाईल, आकाशात दिव्य रूप घेईल. ती माया दुसरी तिसरी कोण नाही, ती मीच असेल आणि मीच अष्टभुजा रूप घेईल. जगाच्या कल्याणासाठी मी विंध्य पर्वतावर स्थानापन्न होईल. आकाशवाणी ऐकून गर्गाचार्याने भगवती जगदंबेला नमस्कार केला, अत्यंत प्रसन्न होऊन मथुरा नगरीला परतले आणि त्यांनी हे देवीचं वरदान मला ऐकवलं आम्हा दोघांना. तेव्हापासून म्हणले आम्हाला जगदंबिकेचं महात्म्य माहिती आहे म्हणे, आम्ही ते जाणतो म्हणाले. तिच्या कृपेनेच कृष्ण जन्म झाला आणि त्या दुष्ट कंसाच्या हातून त्याचा वधही झाला नाही, उलट कृष्णाच्या हातूनच त्याचा वध झाला. अशा रीतीनं म्हणाले ही तिची कृपाच. या वसुदेव देवकींना म्हणले कारागृहात टाकल्यानंतर तिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला. कंसानं देवकीच्या 6 बालकांचा वध केला. हे सारं आश्चर्य वाटतं की कृष्णासारख्या भगवंताचा जन्म कारागृहात व्हावा. परंतु बघा, व्यास म्हणतात की कर्माची गती कोणाला टळलेली नाही, प्रारब्ध कोणाला टाळता येत नाही. मग तिथं मानवाची काय कथा आहे? कर्माशिवाय उत्पत्ती नाही, कर्माशिवाय प्रारब्ध नाही, कर्माशिवाय गती नाही. लक्षात घ्या. कश्यप आणि आदिती दिती यांनाही त्यांचं प्रारब्ध चुकलं नाही. हे कश्यपच वसुदेव म्हणून गवळी म्हणून जन्माला आले आणि दितीन आदिती ह्या देवकी आणि रोहिणी म्हणून जन्माला. त्यांना पशुपाल व्हावं लागलं, त्यांना गवळी व्हावं लागलं. तर ह्याच्या मागचं प्रारब्ध असं आहे की एकदा कश्यप ऋषींनी यज्ञ केला, त्या यज्ञासाठी वरुणाकडून गायी मागून घेतले तर उसण्या. त्यावेळेस गोधनीय धन होतं, परंतु त्या मागून घेतलेल्या गायी त्यांनी परत केल्या नाही. म्हणून मग त्या वरुणानं शाप दिला की तू पुढच्या जन्मामध्ये गोपाल म्हणूनच जन्माला येशील, गवळी म्हणून जन्माला येशील आणि तू गायीचं पालन करशील आणि ह्या तुझ्या दोन्ही राण्या पत्न्या भूतलावर जन्म घेतील. आणि एवढंच नाही तर तुला पुत्र देखील कारागृहात जन्म घेतील. अशा रीतीनं ही कथा देवी भागवतामध्ये येते. भागवतातली की का वसुदेवाला गोपाल व्हावं लागलं आणि वसुदेवाला का कारागृहात टाकलं. तर कारागृहात तू जाशील आणि तिथं तुझे मुलं तुला जन्मतील. आता हे मुलं जन्मानंतर या 6 मुलांचा तिथं वध का झाला, तर हे त्या दितीचं, त्या आदितीचं, दितीनं दिलेल्या शापामुळं या आदितीचं प्रारब्ध का झालं की एकदा या दितीनं आदितीला शाप दिला होता, तुझे 6 पुत्र द्वापार युगामध्ये कारागृहात जन्म होतील आणि मरतील. का शाप दिला होता, तर या आदितीला सुंदर बलाढ्य असा इंद्रासारखा पुत्र झाला होता आणि दितीची इच्छा होती की मलाही तसा सुंदर पुत्र व्हावा, म्हणून तिनं व्रत केलं. पण देवी आदितीला हे तिच्या मनामध्ये जे ते विकल्प निर्माण झाला आणि देवी आदितीनं काय केलं की इंद्राला सांगून तिच्या गर्भाचे तुकडे करायला लावले. 49 तुकडे केले. त्यांना मरुद्गण म्हटल्या जातं. आणि म्हणून मग त्या दितीनं आदितीला शाप दिला की तू तुझ्या मुलाच्या हातानं माझ्या गर्भाचे तुकडे करतीस ना, घे. कारागृहात तुला तुझ्या गर्भाचा जन्म होईल आणि ते तुझे पुत्र कारागृहातच मारले जातील. म्हणजे 6 पुत्र तिथं जन्माला आले, मारले गेले. आता हे 6 पुत्र हे कोण होते आणि हे का जन्माला आले, हे त्या ठिकाणी व्यासाने जन्म द्यायला सांगितलं. व्यास म्हणाले स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीची ऋषी होऊन गेले आणि त्या मरीची ऋषीला उरणा नावाची त्यांची भार्या होती. त्या उरणा नावाच्या भार्येपासून मरीची ऋषीला 6 पुत्र झाले, परंतु ते ब्रह्मदेवाला हसले
आणि तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं तुमचं अधपतन होईल, तुम्ही दैत्य योनीत जाल आणि तुम्हाला दोनदा दैत्य योनीत जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून ते कालनेमीचे पुत्र म्हणून जन्माला आले. हा पहिला त्यांचा दैत्यांचा जन्म. आणि नंतर मग पुढे तेच दुसऱ्या जन्मामध्ये हिरण्यकशिपूचे पुत्र झाले. आता कालनेमी हाच कंस आहे. म्हणजे पहिल्या जन्मातले कालनेमीचे हे 6 पुत्र आहे. दुसऱ्या जन्मात ते हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले. आल्यानंतर त्यांना मागच्या जन्मात थोडं ब्रह्मदेवाबद्दल कळाले. ब्रह्मदेवानं आपल्याला शाप दिल्यामुळे आपल्याला 2 जन्म मिळाले ना. हा आता जन्म दुसरा आपला असुरांचा आहे. याचा पुढचा जन्म तरी आपल्याला मानवाचा मिळावा म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. हिरण्यकशिपूला नाही पटलं की माझ्या राज्यात नारायणाचं नाव घेऊ नये मी म्हणत असताना माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी त्या ब्रह्मदेवाची तपश्चर्या करावी. अरे मी काय ब्रह्मदेवापेक्षा कमी नाही आहे. माझी साधना न करता ब्रह्मदेवाची साधना केली. माझा पितामह याने मान ठेवला नाही, माझ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि म्हणून तो म्हणाला पोट्यानो मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही पाताळात जाऊन काही काळ तिथे निद्रावस्थेत राहाल आणि नंतर देवकीच्या पोटी कारागृहात जन्माला येऊन तुम्हाला पूर्वजन्मीचा तुमचा पिता कालनेमी कंस म्हणून जन्माला येईल आणि तो तुम्हाला ठार करेल. हिरण्यकशिपूने शाप दिला. आणि अशा रीतीनं नारदाने हे सगळी कथा ऐकली. वसुदेव नारदाला म्हणाले कृष्ण सुखरूप परत यावा यासाठी तुम्ही देवी भागवत करा. आणि अशा रीतीनं नारदाने शुभ नक्षत्रावरती तिथं देवी भागवताची कथा प्रारंभ केली. 9 दिवस कथा झाली. आणि 9व्या दिवशी नारदाने स्वतः देवी भागवताचं जे ते कथा पूर्ण झाल्यानंतर समाप्ती झाली. समाप्ती झाल्यानंतर ब्राह्मण भोजन झालं. आणि ब्राह्मण भोजन इकडे चालू असतानाच कृष्ण त्याचं जांबवनावर युद्ध चालूच होतं. 28 दिवस युद्ध झालं होतं. मल्लयुद्ध सुरू होतं. आता ज्यावेळेस हा राम अवतारामध्ये रामचंद्राला राज्याभिषेक झाला त्यावेळेस हा जामवंत रामाला म्हणाला तर रामा एक इच्छा राहिली. ते म्हणले कुठली? म्हणले तुमच्याशी मल्लयुद्ध करायचं होतं. राम म्हणले पुढच्या अवतारात करू. म्हणले कृष्ण अवतार. आणि म्हणून ती इच्छा इथं रामप्रभू त्याची पूर्ण करू लागले. हे मल्लयुद्ध चालू असताना 28 दिवस युद्ध झालं. त्याच्या सांध्याचं चूर्ण झालं. तो सत्वहीन झाला. जामवंत थकला आणि निपचित पडला. त्यावेळी कृष्ण त्याच्या छातीवर बसून त्याला म्हणले अरे म्हणले डोळे उघडणं म्हणले तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही म्हणले मल्लयुद्ध करण्याची. आणि ज्यावेळेस त्यानं डोळे उघडून पाहिलं तर प्रत्यक्ष कृष्ण आली. त्याला राम दिसले. रामाचं दर्शन झालं. आणि त्यावेळेस मग या कृष्ण परमात्माने सांगितलं जामवंता मीच तुझा राम आहे पण या आता सध्या मी कृष्ण अवतारात आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी हा सगळा खेळ केलेला आहे म्हणाले. आणि मग तो शेमंतक म्हणायची सगळी कथा तो आलेला खोटा आरोप वगैरे वगैरे सांगितला. मग जामवंतान तो मणी आणि त्या मण्यासहित सत्यभामा कृष्णाला दिली. अशा रीतीनं ही कथा देवी भागवताच्या सारस्वत कल्पात पण येते. तर अशा रीतीने कृष्ण परत यावा म्हणून दुर्गा देवीची या सगळ्यांनी आराधना केली होती बघा असं देवी भागवत सांगतात. नंतर मग पुढे श्रीकृष्ण परमात्माचा कृष्ण त्या जामवंतीसह ते शेमंतक मणी घेऊन वगैरे आले आणि सगळ्यांना आनंद झाला. यानंतर या 9 दिवसामध्ये अनेक आम्हाला देवीच्या कथा देवी भागवतामध्ये श्रवण करायला मिळणार आहेत. ऋतुवाक नावाच्या ऋषीचा पुत्र रेवती नक्षत्रात जन्मल्यामुळे तो दुर्व्यसनी दुर्गुणी दुराचारी निघाला. पण देवी कृपेनं देवी भागवत केल्यामुळं तो वाईट व्यसनी मुलगा सुधारला. अशी देवी भागवताची एक कथा. शुद्धुम्नची स्त्री झाली अंबा कृपेने आणि परत मग त्या शुद्धुम्नाला परमपदाची प्राप्ती झाली. मूर्ख उत्तथ्य महान पंडित झाला. वाल्मिकी झाला अंबा कृपेने. मनोरथा पुत्र सुदर्शन याला देवी कृपेनं राज्य मिळालं. रामचंद्रानं किष्किंधेमध्ये
देवीचं नवरात्र पारायण केलं, देवी भागवत वाचलं आणि रावणाचा वध झाला. कृष्ण हा तर काली मातेचाच अवतार आहे. देवी कृपेनं वृत्रासुराचा वध झाला. तरुण च्यवन मुनीला तारुण्य प्राप्त झालं. त्यानंतर देवी कृपेने सावित्रीला सत्यवानाची प्राप्ती झाली, राज्याची प्राप्ती झाली. भगवती कृपेनं हरिश्चंद्राला स्वर्ग मिळाला. भगवती कृपेनं या तुळशीचा शंखचूडाशी विवाह झाला आणि शेवटी तिला गोलोक प्राप्त झाला. देवी कृपेने सुरत राजाला राज्य मिळालं, समाधी वैशाला मोक्ष प्राप्त झाला. देवी कृपेनं शुकाचार्यांनी पत्नीशिवाय पुत्र प्राप्त झाला व्यासांना. अशा रीतीनं अनेक कथा या देवी भागवतामध्ये आहेत. तर या देवीनं दुष्ट दुर्गुणी दुराचारी राक्षसांचाही वध केला. त्याच्यामध्ये महिषासुर आहे, शुंभ निशुंभ आहे, चंडमुंड आहे, रक्तबीजे वगैरे वगैरे वगैरे. आणि जन्मेजयानं शेवटी देवी भागवत पारायण केलं, आंबा यज्ञ केला. आणि जन्मेजयाचे वडील परीक्षिती ज्यांना दुर्गती प्राप्त झाली होती, 9 दिवसाचं पुराण ऐकून त्यांना सद्गती मिळाली. अशा प्रकारच्या अनेक कथा आम्हाला या देवी भागवतामध्ये पाहायला मिळतात बघा. आणि म्हणून आम्हाला आज तर आपण फक्त या ठिकाणी प्रास्ताविक भागवताचं महात्म्य पाहत आहोत. खऱ्या या सगळ्या कथा तुम्हाला उद्यापासून 9 दिवस ऐकायला मिळतील. पण तरी देवी भागवताची कथा श्रवण करताना अगोदर काही गोष्टी आमच्यात क्लिअर समजल्या पाहिजे, ज्याला कन्सेप्ट क्लिअर होणं म्हणतात. आणि त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही गोष्टीचं आपण इथं चिंतन करणार आहोत. की अर्ध्या श्लोकावर रचलेलं हे देवी भागवत श्रीमद भागवत हे 4 श्लोकावर रचलं. आणि हे देवी भागवत केवळ अर्ध्या श्लोकावर रचलेले बघा. जेव्हा प्रलय झाला आणि त्या प्रलयानंतर सगळीकडे पाणीच पाणी होतं, आणि त्यावेळी एका वटवृक्षाच्या पानावरती विष्णू भगवंत प्रकट झाले. आणि त्या पानावरती डाव्या पायाचा अंगठा विष्णू परमात्म्याने तोंडात घालून ते विचार करत होते की या अथांग पाण्यात माझी कोणी उत्पत्ती केली, मला कशाकरिता जन्म झाला माझा, मी काय कार्य करायचं. पण त्याच वेळेस भगवतीने येऊन त्याला अर्धा श्लोक सांगितला त्या विष्णू परमात्माला, जे प्रलयानंतर ते वटवृक्षाच्या पानावरती होते, बालरूपात होते विष्णू परमात्मा. आणि तिनं जे अर्धा श्लोक सांगितला त्या अर्ध्या श्लोकाचा तो या विष्णू परमात्मानं ब्रह्मदेवाला नारदाने व्यासाने त्याच्यावरती हे 12 स्कंद 18 श्लोक 318 अध्याय दिले. तो श्लोक होता, सर्व खाल्वीर मेवाहम नाने दस्ती सनातनम, सर्वत्र मीच आहे, माझंच रूप आहे, मीच सनातन चैतन्य आहे, माझ्याशिवाय दुसरं चैतन्य नाही भूतला. याचा अर्थ मीच ब्रह्म आहे, मीच त्रिकालाबाधी सत्य आहे. हा ब्रह्म कोण आहे, देवी कोण आहे. देवीने अर्धा श्लोकातून स्पष्ट सांगितलंय की अहम ब्रह्मास्मी, देवी हीच ब्रह्म आहे. देवी भागवतामध्ये माँ दुर्गा देवीला सर्वोच्च शक्ती मांडलेली आहे बघा. आणि आहेची ती ब्रह्मांडाची मूळ निर्माती आहे, ब्रह्मांडाची मूळ नायिका आहे. देवी भागवतामध्ये देवीला नारी शक्तीचं प्रतीक मांडलेलं आहे. आणि म्हणून ती सर्व जगताला उत्पन्न करते. प्रथम ही शक्ती निर्गुण निराकार रूपात प्रकट होते, नंतर ती सत्व रज तम या 3 रूपात प्रकट होते. या सात्विक शक्तीपासून ती रचनात्मक क्रिया करून सत्याचं प्रतीक आहे बघा, स्पष्ट करते. तिची राजसी शक्ती जीवात्म्याला कर्माच्या आणि फळाच्या संबंधाने बांधून टाकते. आणि तिची तामसी शक्ती विनाशकारी क्रिया आणि भ्रम माया निर्माण करते. या तिच्या त्रिगुणात्मक रूपातून 3 प्रकारची शक्ती प्रकट होते. तिच्या रजोगुणात्मक रूपातून प्रकट होणारी अहंकारी ऐम रजोगुण शक्ती ही सृष्टी रूपाचे बीज उत्पन्न होते. सृष्टी उत्पन्न करणारं बीज आहे.
तिच्या सत्वगुणातून ह्रीमकारी तत्व निर्माण होतं. आणि हे बीज म्हणजे तमोगुण आहे. आणि हे ह्रीमकारी बीज जे आहे ते संहार करणार आहे. आणि तिचं जे सात्विक रूप आहे त्या सात्विक रूपामधून या बीजामधून जे ते जगताचं पालन पोषण केलं जातं. अशा रीतीनं ह्रीम क्लीम ऐम ह्रीम क्लीम असे 3 तिचे बीज आहेत बघा. ती ब्रह्मांडाचं परमस्तोत्र आहे. सर्वाच्या तुमच्या आमच्या हृदयात आहे ती. आणि या जगताचा शाश्वत अंत तीच आहे. सर्व देवी देवता, सर्व साधू, सर्व राजे महाराजे तिच्याकडनं मदतीची याचना करतात, तिची मदत घेतात, तिच्या शक्तीवर निर्भर राहतात. आणि तीच ब्रह्मांड संहारिका आहे. ती अष्टभुजच रूप घेते. तिच्या हातामध्ये 8 आयुधं असतात. ती 16 हातामध्ये 16 शस्त्रास्त्र पण घेते. अशी ही आदिमाया आदिशक्ती. हिंदूंच्या मतमतांतराप्रमाणे देवी दुर्गामा ही ब्रह्मांड निर्माती असून ती जगज्जननी आहे. आणि तिलाच भगवती म्हणतात, तिलाच माया म्हणतात, तिलाच अष्टांगी भवानी म्हणतात. ही तिला भगवती म्हणतात, कोणी माया म्हणतात. अशी ही देवी दुर्गा मा परमशक्ती आहे. ती दुष्ट राक्षसांचा नाश करते. ती ब्रह्मांड रूपिणी आहे. ती ब्रह्मांडाचं रक्षण करते. अशी ही देवी दुर्गा माता कुंकुम सिंदूर लावते. म्हणजे ती विवाहित आहे. परंपरानुसार ती सौभाग्याचे अलंकार धारण करते. मग या देवीचा पती कोण? ज्या आरती ती कुंकुम लावते, सिंदूर लावते. हिंदू परंपरानुसार विवाहित स्त्रीच कुंकुम लावते, भांगे सिंदूर लावते. पूजेच्या वेळी तिला हळद कुंकू देतात, खणानारायण तिची ओटी भरतात. म्हणून देवी भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये उल्लेख आहे की काळ हा दुर्गाचा पती आहे. आणि तो काळ म्हणजेच ब्रह्म, तो काळ म्हणजेच परमात्मा, तो काळ म्हणजेच परमेश्वर. तोच काळाचा काळ आहे आणि तोच ब्रह्म आहे. आणि म्हणून देवी म्हणते माझ्यामध्ये आणि काळामध्ये फरक नाही, माझ्यामध्ये ब्रह्मामध्ये फरक नाही. म्हणून मी स्वतःच ब्रह्म आहे, मीच काळाचा काळ आहे. भूतलावरती काळ या सर्वांना नष्ट करतो, फक्त मी शिल्लक राहते. बाकी सगळं जगत नष्ट होतं, प्रलयात बुडून जातो. आणि मीच ब्रह्मा विष्णू महेश यांना उत्पन्न करते, त्यांना शक्ती प्रदान करते. आणि मीच ब्रह्मा विष्णू महेश यांना भौतिक शरीर देऊन मीच त्यांच्या हातानं या जगताचं सगळं कार्य करून घेते. मी काळाचा काळ आहे, मीच ब्रह्म आहे. आणि म्हणून कबीर ग्रंथसागरामध्ये असा उल्लेख होतो की काळ आणि ब्रह्म एकच आहे. आणि काळ आणि ब्रह्म हे देव आणि काळ किंवा ब्रह्म हे पती पत्नी आहेत म्हणून. काळ ब्रह्म हा परमात्मा आहे, पुरुष आहे, तर दुर्गामा ही प्रकृती आहे. आणि अशा रीतीने या प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून हे जगत निर्माण होतं. ब्रह्म हा काळ आहे, त्याचा दुर्गेशी विवाह करून मग त्यांनी 3 पुत्रांना जन्म दिला, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्म हा रजोगुणात्मक आहे, विष्णू हा सत्वगुणात्मक आहे, शंकर हा तमोगुणात्मक. हे तिघं या ब्रह्मांडातील स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक या तिन्ही ठिकाणी आपापल्या जबाबदारीनं आदिमाया आदिशक्तीनं दिलेलं कार्य पार पाडत असतात. यापैकी एकाचं काम आहे सृजन करणं, एकाचं काम आहे पालन करणं, एकाचं काम आहे लय करणं. अशा रीतीनं ती महामाया अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करते. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडात त्रिदेव उत्पन्न करते. आणि त्यांच्यावरही ती त्या ब्रह्मांडाची जबाबदारी टाकते. अशी ही आदिमाया आदिशक्ती. या प्रकृतीरूपी दुर्गेने 3 अन्य रूप धारण केले, सावित्री, लक्ष्मी, पार्वती. तिने ही 3 रूप
धारण करून आपल्या तिन्ही पुत्रांना दिले, ब्रह्मा विष्णू महेशांना. ब्रह्मदेवाला ती म्हणाली आदिशक्ती, हे ब्रह्मा, या माझ्या शक्तीचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ही सरस्वती आहे आणि तुझी धर्मपत्नी म्हणून तुलाही सहकार्य करी. विष्णूला ती म्हणाली आदिशक्ती, हे विष्णू, मनाला मुग्ध करणारी ही महालक्ष्मी, हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ही सदैव तुला सहाय्य करेल आणि ती तुझ्या हृदयावर विराजमान होईल. आदिशक्ती शंकराला म्हणाली, हे शंकरा, तू या महाकाली गौरीचा पत्नी म्हणून स्वीकार कर आणि मी नेमून दिलेलं कार्य कर. देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान विष्णू शंकराला सांगतात, ही दुर्गा आपल्या तिघांची माता आहे आणि पत्नी आहे. म्हणून शास्त्रामध्ये स्त्रीला ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हटलेली. ही जगज्जननी या सर्व विश्वाची माता आहे आणि तीच या विश्वाचं कारण आहे. या आदिशक्तीचं मला जे दर्शन दिलं होतं त्याचं मला चांगलं स्मरण होतं. म्हणले प्रलय झाला होता, चोहीकडे पाणीच पाणी होतं आणि मी बाल रूपात त्या वटपत्रावर होतो, वडाच्या पानावर. माझं रूप लहान होतं आणि मी डाव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतो. तेव्हा देवीनं मला सांगितलं की मी तुला निर्माण केलं आहे, मी जगज्जननी आहे, साऱ्या विश्वाची माता आहे आणि आपण तिघही नाशवान आहोत, पण ही माता मात्र नाशवान नाही, ती नित्य आहे. लक्षात ठेवा, ती सनातन आहे, ती प्राचीन काळापासून आहे, जी विद्यमान आजही आहे, उद्या राहणार, पूर्वी होती. हे लक्षात घ्या. या सृष्टीतील सत्व रज तम या तिन्ही गुणापासून आपली उत्पत्ती झाली आणि हे 3 गुण त्या सृष्टीरूपी प्रकृतीचे असून तीच आपली माता आहे. लक्षात ठेवा. तिच्यापासून मी, माझ्या नाभिकमलातून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून शंकरा तू उत्पन्न झालास. तू, मी आणि शंकर निमित्त असून करती करविती ही जगन्माता आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून या जगदंबेचे एक वैशिष्ट्य आहे की अन्य देव भोग देत नाही, पण ही देवी मुक्ती भुक्ती दोन्ही देते. भोगही देते आणि भोगातून सोडवून मुक्तही करते. भोग भोगून म्हणजे विषयाचं सुख देऊन ती तुमच्या संसारात सुख निर्माण करते. भोग देते, पण ते भोग मर्यादित असतात आणि ते भोग देऊन तिचा हेतू हाच आहे भोग देण्याचा, की प्रपंच करावा नेटका. प्रपंच नेटका झाला तर परमार्थ उत्तम होतो, हे तिचं तत्व असल्यामुळे ती भोग देते तुमचा फक्त प्रपंच नेटका होण्यापुरतं. आणि मग देवी तुमच्या त्या प्रापंचिक अडचणी दूर करून तुम्हाला परमार्थाकडे लावते आणि भोगातून ती तुम्हाला मुक्तीकडे नेते, तुम्हाला परमार्थाला लावते. आणि अशा रीतीनं तुमचा संसार ती सुखाचा करते. ती कुठपर्यंत सुखाचा करते? इतपत सुखाचा करते की तुम्ही संसारात सुखी होऊन परमार्थाकडे वळावं. बस इतपतच ती तुमच्या तोंडाला फक्त ते गोड मधाचं बोट लावते आणि नंतर तुम्हाला परमार्थाकडे लावते, तुम्हाला ध्यानधारणेकडे लावते, तुमची भक्ती वाढवते आणि शेवटी ती तुम्हाला तिच्या निजधामाला घेऊन जाते, म्हणजे मुक्त करते. इतर संत देव तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवतात, तसं देवी ही देहबुद्धीपासून सोडवते, पण तुमचं दुःखही नाहीसं करते. ज्याला मुलगा नाही त्याला पुत्र देते, व्यसनाधीन पुत्राला व्यसनातून मुक्त करते, तुम्हाला निरोगी ठेवते, विद्याधन देते, तुम्हाला भोग देते. याचा अर्थ विषय देते असं नाही,
तर जीवनात जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा पुरवठा ती करते, ते भोगरूपात. आणि तुमचा संसार सुखाचा करून तुम्हाला सद्बुद्धी देऊन बुद्धिरूपेण संस्थिता त्या संसारातून तुमचं मन काढून त्या मनाचं उदात्तीकरण करते आणि मन परमार्थाकडे लावून तुम्हाला ती निजधामाला घेऊन जाते. म्हणून अशा रीतीने देवी ही भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते. संसारात सुखी असणारा तो उत्तम प्रतीचा परमार्थ करू शकतो असं तिचं मत आहे. जो संसारात सुखी आहे त्याचा परमार्थ उत्तम. अशाश्वत सुख देऊन तीच या सुखाच्या आशेतून तुमचं मन हळूहळू काढून ती अशाश्वत सुखाकडून शाश्वत सुखाकडे घेऊन जाते. प्रपंचात सुखदुःख आहेत, संकटे येतात. देवी ती संकटे नाहीशी करून तुमचा संसार सुखाचा करते आणि म्हणजेच ती तुम्हाला भोग देते. नंतर ती देहबुद्धीचा विसर पाडत देहाचे आणि संसाराचे ममत्व कमी करत 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 ती तुम्हाला आपल्या निजधामापर्यंत नेते. म्हणून म्हणतात की देवी भोग देते आणि मुक्ती दोन्ही देते. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य विधेय परमहंस असून ब्रह्मचर्य पालन करणारे आहे. पण देवी भागवतामध्ये ते गृहस्थाश्रमी आहे आणि त्यांनी उत्तम गृहस्थाश्रम केला आहे, उत्तम संसार केला आहे. उत्तम संसार करून सगळे विविध भोग उपभोगून शेवटी त्यांना विधेय अवस्था प्राप्त झाली आणि विधेय जनकाकडे जाऊन त्यांनी विधेय अवस्थेचं प्रशिक्षण घेतलं आणि अशा रीतीनं शेवटी शुकाचार्य उत्तम रीतीनं संसार करून मुक्त झाले. हे देवी भागवत फार सुंदर उदाहरण आहे. याचा अर्थ असा की देवी संसारिकाचा संसार ग्रस्ताश्रम उत्तम व्हावा म्हणून त्याचा योगक्षम वाहते आणि कालांतराने त्याचा संसार उत्तम झाला की त्या साधकाला साधनेला उपासनेला लावते, त्या भक्ताला स्वाध्यायाकडे नेते. अन्य देव फक्त मोक्षाचे अधिकारी आहेत, परंतु देवी भोग देते आणि मोक्ष दोन्ही देते. असा हा देवी भागवत ग्रंथ आहे. आता देवी भागवत ग्रंथ म्हणजे काय? त्या ग्रंथाची मांडणी, त्या ग्रंथाची बांधणी, त्या ग्रंथामध्ये असलेले अक्षर नाही, त्या ग्रंथामध्ये असलेले विचार म्हणजे देवी भागवत आहे. त्यातले विचार श्रवण करणे. आणि हे देवी भागवत कसं आहे तर ते नीत नूतन आहे. किती वेळा श्रवण केलं तरी पुन्हा पुन्हा ऐका वाटतं. आणि ज्यांना ऐकून समजलं आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन घडलं म्हणजे देवी भागवत समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले. म्हणून नुसती कथा ऐकायची नाही, तर देवी भागवत कथा ऐकावी, मनात ठसावी, आचरणात दिसावी. हे देवी भागवताचं वैशिष्ट्य. म्हणजे देवी भागवताचं श्रवण, वाचन, मनन, चिंतन, ते विचार, त्यातले उपदेश देवी भागवतातले आमच्या जीवनात उतरावे, यावे. म्हणजे मग आपल्यामध्ये बदल घडून येतो. वर्तन बदल होणं, क्रिया पालट होणं, अपेक्षित वर्तन निर्माण होणं, त्याकरता देवी भागवत आहे. म्हणून देवी भागवत नुसतं ऐकायचं नाही, तर देवी भागवत श्रवण करून त्याचं मनन करा, चिंतन करा, आंबेचा निजध्यास करा. त्या आंबेचा ध्यास लागावा तुम्हाला आणि तिचा साक्षात्कार व्हावा. ती तुमच्या हृदयात आहे. या 9 दिवसाच्या जागरणानं ती तुमच्या देहामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये तिनं जागं व्हावं. याकरता हे 9 पारायण आहे, 9 दिवसाचं जागरण आहे. ती हृदयातील ती शक्ती जागवावी, तिची प्रचिती आम्हाला यावी, हा या ग्रंथाचा हेतू. बघा, सध्या कलियुग आहे म्हणून जागोजागी हे महिषासूर, शुंभ निशुंभ उत्पन्न होत आहेत. लक्षात ठेवा, थैमान घालत आहे. आणि म्हणून तुम्ही त्या भगवतीशी व्रतस्थ राहून तिचं चिंतन करा, म्हणजे ती तुमचं सदैव रक्षण करेल. महिला भगिनींनी तर या अशा दुष्ट दुर्गुणी दुराचारी वृत्तीपासून वाचण्यासाठी आंबेचं नित्य श्रवण करायला पाहिजे, नित्य चिंतन करायला पाहिजे.
ती आंबाच तुम्हाला या कलियुगात या दुष्ट दुर्गुणी दुराचारी महिषासूर वृत्तीपासून रक्षण करेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण नशिबान आहोत की आपल्याला नरदेह मिळाला. मनुष्यालाच फक्त हृदयातील त्या शक्तीला जागृत करता येतं, बाकीच्यांना जागृत करता येत नाही. आणि योनीला तो अधिकार नाही. म्हणून मनुष्याला सत्वगुण वाढवता येतो आणि तो उपासनेनं साधनेनं तो सत्वगुण वाढतो. ज्याचा सत्वगुण वाढला त्या ठिकाणी देवी प्रत्यक्ष प्रकट होत असते, लक्षात ठेवा. म्हणून तिची उपासना करणं आवश्यक. आणि योनीला जर उदाहरण घ्यायचं असेल की गाईला म्हशीला याच्याशी काही या कर्माशी संबंध नाही. गाईला शाळेत जायचं नाही, म्हशीला भांडे घासायचे नाही. हे सगळे कर्म मनुष्यासाठी आहे. म्हणून तुमच्या कर्माला उत्तम गती मिळावी म्हणून भगवतीची उपासना करा, ज्यामुळं जीवनामध्ये आनंद मिळेल. आज तमोगुण रजोगुणामुळं स्त्री शक्तीचा अनादर होत आहे. पण जी शक्ती भगवतीची उपासक असून दृढ निश्चयी आहे, तिचं रक्षण माता करते, लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांनी हे ध्यानात ठेवा की स्त्रियांना भगवतीची उपासना करायला पाहिजे. ज्या स्त्रिया भगवतीचं उपासना करतात त्यांचं रक्षण भगवती माता निश्चित करते. बघा, ही स्त्री शक्ती कुटुंबातही असते, विविध रूपानं कार्य करते. ती जननी आहे, ती संगोपन करते, ती संस्कार करते, ती मुलांना शिकवते. जेव्हा ती जन्म देते तेव्हा ती आदिमाय आदिशक्ती आहे. जेव्हा ती आपल्या जन्मलेल्या बालकाला बोटाला देऊन शिकवते, त्याला चालायला लावते, त्याला ज्ञान देते, त्याला शिकवते, तेव्हा ती सरस्वती आहे. वेळप्रसंगी घराला शिकलेली ही स्त्री नोकरी करून हातभार लावते तेव्हा ती लक्ष्मी आहे. घराकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर ती चंडी रूप घेऊन पदर खोचून घराचं रक्षण करते. अशी ही स्त्री कुमारिक आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, चंडी आहे. ती सर्व रूपात पाहायला मिळते आणि तीच खरी ग्रहलक्ष्मी आहे असून ती खरी घराची रक्षण करते आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये या मातृशक्तीचा गौरव केला जातो. श्रीमद देवी भागवतामध्ये अब्जावधी वर्षापूर्वीच्या कथा आहेत, पण त्या श्रवण करताना संशय मनात यायला नको आहे. त्या काळची परिस्थिती, देश काल सर्वाचा विचार करून अंधश्रद्धेने नाही तर श्रद्धेनं तिला भजा. आणि कधी कधी अतिचिकित्सा देखील आध्यात्मिक प्रगतीत बाधा आणत असते. म्हणून पूर्ण विचार करा. गीतेमध्ये म्हटलंय संशयात्मा विनश्यती. पण सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत बघा तुमची आमची दिनचर्या, आम्हाला वेळ मिळतो का हो देवीचं चिंतन करायला? स्त्री असो की पुरुष, नोकर करणाऱ्या स्त्रीला देखील भगवतीचं चिंतन करायला वेळ नाही आणि नोकरी करणाऱ्या पुरुषालाही वेळ नाही. कारण ती दिनचर्या ठरली जे 8 तास ड्युटी, घरं इतके दूर असतात आपल्या कार्यालयापासून, 2.5 तास जायला 2.5 तास यायला, गेला संपूर्ण दिवस. मग कुठं आम्हाला भगवतीचं चिंतन करायला ना भगवतीच्या उपासनेला वेळ मिळणार? आम्ही सगळे प्रारब्धाधीन आहोत. खरं तर वर्तमान काळातील प्रत्येक क्षण आमचा भगवतीच्या उपासनेत घालवायला पाहिजे. भगवतीचं चरित्र ऐकायला पाहिजे. लक्षात येईल तुमच्या चरित्र ऐकल्यानंतर, तिच्या कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती किती कृपळ आहे, किती दयाळू आहे. पण माया मोहात पडून आम्ही आमच्या संसाराचं चिंतन करत करत वेळ देत नाहीत. आता तरी वानप्रस्थ आश्रमात तरी आपण जगदंबेसाठी वेळ द्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या नरदेहाचं सार्थक होईल. पण आम्ही वानप्रस्थ आश्रमामध्ये देखील आम्हाला वेळ मिळत नाही. आणि म्हणून आमच्या समर्थांनी फार छान सांगितले की सगळं आयुष्य तुमचं 8 तास ड्युटी, 5 तास जाण्यानं, 13 तास 14 तास सगळे कशासाठी गेले? पोटासाठी, पैसा मिळवण्यासाठी, साहेबाच्या पुढे पुढे करण्यामध्ये पूर्ण दिवस गेला. पण ज्या मातेनं, ज्या जगज्जनीनं तुम्हाला जन्म दिला, तिचं स्मरण करायला तुम्हाला मुळीच वेळ मिळाला नाही. आता वानप्रस्थ आश्रमामध्ये तरी आपण जरा
वेळ काढून त्या आदिमा आदिशक्तीचं चिंतन करायला पाहिजे. समर्थाने फार छान म्हटलेलं आहे, जो अन्न देतो उदराशी शरीर विकाय लागे बा त्याशी, पण ज्याने घातले जन्माशी त्याशी कैसे विसरावे. ज्या आदिमाय आदिशक्तीनं तुम्हा आम्हाला जन्म देऊन हा नरदेह दिला तिचं विस्मरण होऊ देऊ नका. एवढं बोलू आजच्या हा पहिल्या दिवसाचा कथाभाग या ठिकाणी आपला समाप्त झालेला आहे. या पहिल्या दिवसाच्या कथेचे आपण 2 भाग केले. पूर्व भागामध्ये कथाभाग या पहिल्या पुष्पाचे 2 भाग केले, कथाभाग 1, आणि आजचा हा कथाभाग 2 इथे संपलेला आहे. उद्या आपण दुसऱ्या दिवशी कथाभागाचे 2 भाग पाहू. झालेली कथा श्री गुरुचरणी आणि आदिमाय आदिशक्तीच्या चरणी समर्पित कथेला पूर्ण करू. जय जगदंबा.